नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे. तर भरपूर अशा शेतकरी बांधवांचं म्हणणं येत आहे की हळद शेतीमाल जर 14-15 हजार रुपये जात असेल तर एक ॲव्हरेज हळद शेतीमालाचा बाजारभाव एक 400-500 रुपये कमी जायला पाहिजे. पण शेतकरी बांधवांनो, सत्य परिस्थिती आज जर मोंड्यातली पाहिली तर तशी घटना प्रत्येक शेतकऱ्यासोबत होत आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना सांगण्यासाठी आणि थोडीफार हळदीची जी काही क्वालिटी असते ती लक्षात यावी यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर शेतकरी बांधवांनो, एक मिडियम क्वालिटीचा हळद शेतीमाल म्हणजे की ज्यामध्ये चुरीचं प्रमाण किंवा जे गठ्ठा असतो, बंडा असतो ते मेंटेन असणं. आता समजा ही जर हळद पाहिली तुम्ही तर याच्यामध्ये बंडा पण आहे, मुकरा गठ्ठा पण आहे आणि आपली चुरी पण आहे. ही पहा, याच्यामध्ये चुरीचं पण प्रमाण आहे आणि थोडंफार दगडगोटे पण आहेत. तर हा एक मिडियम क्वालिटीचा हळद शेतीमाल आहे. तर याचे बाजारभाव शेतीमालाच्या याच्या विचारामध्ये आज मोंड्यामध्ये जात आहेत 12,000 ते 13,000 रुपये. या हळद शेतीमालाचा रेट 12,000 ते 13,000 रुपये जात आहे. आता याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट आहे की जे हळद शेतीमाल चांगल्या क्वालिटीचे असतात. आता चांगल्या क्वालिटीचा म्हणल्यानंतर एक ज्यामध्ये की पॉलिश वगैरे चांगल्या प्रकारचा असावा आणि शॉर्टिंग केलेला माल असावा. आता हा हळद शेतीमाल पाहू शकता शेतकरी बांधवांनो, एकदम चांगल्या क्वालिटीची काडी आहे, साईज पण चांगली आहे आणि याच्यामध्ये बघा तुम्ही गठ्ठा वगैरे नाही आहे मिसळलेला, चांगली क्लीन काडी आहे आणि तुकडीचं प्रमाण जर पाहिलं तर एक कमी आहे, 1-2%च तुकडीचं प्रमाण आहे. तर या हळद शेतीमालाला चांगला बाजारभाव लागतो. तर हळद शेतीमाल चांगल्या क्वालिटीचा आहे, त्याचे बाजारभाव आत्ता पण मोंड्यामध्ये चांगलेच जात आहेत. असे हळद शेतीमाल 14,000 रुपयाच्या वर, 14,000 रुपयाच्या वर, 14,000पर्यंत, 15,000पर्यंत जात आहे. आता यामध्ये थोडंफार पॉलिश कमी आहे. पण जर तुम्ही हा हळद शेतीमाल पाहिला तर याच्यामध्ये चुरीचं प्रमाण आहे थोडंफार, पण पॉलिश एकदम चांगल्या प्रकारचं आहे. पॉलिश चांगल्या प्रकारचं आहे, काडी पण चांगली आहे आणि थोडंफार मुकरा गट्टा आहे एखाद दुसरा. पण अशा शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळतो कारण पॉलिशही चांगला आहे आणि तोडीचा जर विचार केला तर तोड पण चांगल्या प्रकारची आहे. आता विषय राहिला गठ्ठ्याचा. तर गठ्ठ्याचा म्हणजे एक मिडियम क्वालिटीचा गठ्ठा आहे. हा मिडियम क्वालिटीचा गठ्ठा आहे, हा मुकरा गठ्ठा आहे. आता यामध्ये जो पॉलिश असलेला चांगला गठ्ठा असतो, आता हा पॉलिश असलेला चांगला गठ्ठा आहे आणि गर्दा वगैरे नाही आहे, याच्यामध्ये क्लीन आहे, उधळलेला गठ्ठा आहे. तर या गठ्ठ्याला बाजारभाव चांगला मिळतो 12,500 ते 13,000 रुपयापर्यंत आजच्या डेटचा जर विचार केला तर. आणि या गठ्ठ्याला पॉलिश कमी आहे, या गठ्ठ्याला मिडियम पॉलिश आहे. चांगल्या पॉलिशचा आणि तुकडी वगैरे नसलेला शॉर्टिंग केलेला गठ्ठा चांगला बाजारभाव मिळतो. तर ह्या गोष्टीचं भरपूर शेतकरी बांधवांना म्हणणं होतं की हळदीचं जे काही शॉर्टिंग असतं त्यामध्ये बाजारभाव सगळ्या मालाला का भेटत नाही सारखे. प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं येतं की हळदीचं तर पावडरच बनतं, पण त्यामध्ये पण क्वालिटीचा भरपूर असा फरक असतो. त्यामुळं त्या पद्धतीनं हळद शेतीमालाचा बाजारभाव मिळतो. तर ही पण पहा, एक चांगल्या क्वालिटीची काडी आहे. तर अशाच हळद बाजारभावाच्या माहितीसाठी शेतकरी बांधवांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. जय जवान जय किसान.